रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अंबिका आणि अंबालिकेचे पुढे काय झाले, कसा झाला धृतराष्ट्र आणि पंडूराजाचा जन्म। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी तेजस, क्षणभर महाभारत या मालिकेचा होस्ट आणि तुमचा एक सच्चा सनातनी दोस्त। काल विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे विदुर। मागच्या भागामध्ये आपण आंबेची कथा बघून आलो। आंबा जंगलामध्ये निघून गेल्यानंतर भीष्मांनी विचित्र वीर्याचा विवाह अंबिका आणि अंबालिका यांच्यासोबत लावून दिला। या विवाहाने भीष्मांना एक कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळाला, पण तो आनंद फार काळ टिकला नाही, कारण पुढे अल्पवधीतच एक असाध्य रोगाने विचित्र वीर्याचा मृत्यू झाला। सत्यवती आणि भीष्मासमोर एक यक्ष प्रश्न उभा राहिला, राज्याचा पुढचा वारस कोण? तेव्हा सत्यवतीने नियोग या प्रथेचा आधार घेण्याचे ठरवले। नियोग ही प्राचीन भारतीय परंपरेतील एक प्रथा आहे, ज्यामध्ये एखाद्या महिलेला, विशेषतः विधवेला, जर कोणी मूलबाळ नसेल तर घराचा वंश पुढे चालवण्यासाठी घरातील योग्य पुरुषाकडून तिला संतती उत्पत्ती करण्याची परवानगी असते। सत्यवतीने भीष्मास त्या दोघीबरोबर तू विवाह कर असा आग्रह केला। त्याने घेतलेल्या भीषण अशा आजन्म ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेमुळेच भीष्माने परत एकदा हात वर केले। तेव्हा सत्यवतीने भीष्माला सांगितले की पराशर ऋषीपासून मला एक पुत्र झाला होता आणि तोच महर्षी वेदव्यास आहे। आपण नियोग प्रथेसाठी त्याची मदत घेऊया का असे विचारले असता भीष्मांनी या प्रस्तावास अनुमती दिली। सत्यवतीने व्यासाचे स्मरण केले आणि तिने आपला मानस व्यासास बोलून दाखवला। हस्तिनापूरच्या राज्याचा वंश पुढे चालू राहावा यासाठी व्यासांनी नियोगासाठी होकार दिला, पण त्यांनी एक अट देखील घातली, राण्याच्या मनात जी भावना असेल तशीच संतती उत्पन्न होईल। सत्यवतीने या अटीस देखील होकार दिला आणि अंबिका आणि अंबालिका या दोघींना नियोग प्रथेसाठी तयार होण्यास विनंती केली। वंश पुढे चालू राहावा यासाठी दोघांनीही होकार दिला। पहिल्यांदा व्यास अंबिकेकडे गेले। व्यासांचे उग्र रूप बघून अंबिकेला खूप भीती वाटली। तिने नियोगाच्या संपूर्ण प्रक्रियेत आपले डोळे घट्ट मिटून ठेवले आणि याच भीतीमुळे अंबिकेला जो पुत्र झाला तो म्हणजे धृतराष्ट्र, जो की जन्मताच अंध होता। दुसऱ्या वेळेस व्यास अंबालिकाकडे गेले। तीही व्यासांचे उग्र रूप बघून खूप घाबरली आणि भीतीने पांढरट पडली। तिच्या याच भीतीमुळे तिला झालेला पुत्र पांडू हा अतिशय दुर्बळ आणि अशक्त होता। एक पुत्र अंध आणि दुसरा अशक्त दुर्बळ हे बघून सत्यवती खूप अस्वस्थ झाली। तिने व्यासांना पुन्हा एकदा विनंती केली, पण घाबरलेल्या दोन्ही राण्यांनी यावेळेस आपल्या एका दासीला राणीसारखा शृंगार करून व्यासांकडे पाठवले। दासी निर्भयपणे व्यासाला सामोरी गेली। त्यातून जन्माला आलेला पुत्र म्हणजे विदुर, जो की भविष्यात अतिशय ज्ञानी व धर्मनिष्ठ म्हणून नावारूपास आला। तर ही होती धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर यांच्या जन्माची कथा। पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत कसा झाला कौरवांचा जन्म। जर तुम्हाला माहिती असेल ते कोणते ऋषी होते ज्यांच्या वरदानाने गांधारीला 100 पुत्रांची प्राप्ती झाली, तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।